ही कथा आहे एका अशा रेषेची जी शहर आणि गाव यांच्यामध्ये नाही, तर दोन मनांच्या अंतरात होती. ती रेषा पुण्याच्या गर्दीतून वळसा घालून एका निसर्गरम्य गावात जाऊन थांबते. ती एका इंजिनियरच्या डोळ्यातली उत्सुकता आहे, तर दुसरीकडे एका मेसवालीच्या स्वयंपाकघरातल्या चुलीची ऊब आहे. पहिल्या भेटीला एका चिमूटभर मसाल्याचा वास जोडतो आणि त्या वासात प्रेमाचं बीज रुजतं. शब्द कमी, नजरा जास्त बोलतात. एक हात भाकरी थापतो तर दुसरा हात त्या भाकरींच्या उभेची वाट पाहतो. पण ही कथा केवळ प्रेमाची नाही, ती आहे एका आईच्या निस्वार्थ बलिदानाची, एका पतीच्या अढळ विश्वासाची आणि दोन्हीकडील काळोखाला प्रकाशात रूपांतरित करण्याची. ज्याप्रमाणे एखादी जुनी डायरी आपल्याला भूतकाळाच्या वास्तवाशी जोडते, त्याचप्रमाणे ही कथा आपल्याला माणुसकीच्या गुंतागुंतीच्या रेषाशी जोडलेलं आहे. प्रत्येक वळणावर एक नवं रहस्य आणि शेवटी एक असं सत्य जे बहुधा आपल्याला सगळ्यात जवळच्या व्यक्तीबद्दल नव्याने विचार करायला लावेल. पुण्यासारखा हल्लडबाज, सतत धावणाऱ्या आणि कधी न थांबणाऱ्या शहरात मी राजन, एक सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत होतो. माझ्या आयुष्याची रीत सरळ होती. सकाळी उठायचो, ऑफिसला जायचे, कॉफीचं कप, प्रोजेक्ट, मीटिंग्स, डेडलाईनचं ताण, संध्याकाळी परत यायचे आणि पुन्हा उद्याची तयारी. माझी जगण्याची ही एक मशिनरी बनून गेली होती, जिथे भावनांना फारसे स्थान नव्हते. मी एका प्रतिष्ठित कंपनीत काम करत होतो आणि माझी कारकीर्द चांगलीच प्रगती पथावर होती. पण या सगळ्या यशामागे माझ्या मनात एक कसलीशी पोकळी होती. शहराने मला सगळं काही दिलं होतं, चांगले ऑफिस, उत्तम पगार, चकाकणारी गाडी, पण एक गोष्ट दिली नाही, खरं प्रामाणिक नातं आणि मनाचं शांतपण. एक दिवस अचानक कंपनीने मला एका सरकारी प्रोजेक्टसाठी विशेष नियुक्ती दिली. त्या प्रोजेक्टचं काम पुण्यापासून खूप दूर एका अतिशय दुर्गम, शांत आणि लहानशा गावात होतं. मला तिथल्या प्रोजेक्ट साईटची व्हिजिट आणि देखरेख करायची होती. जेव्हा माझ्या मॅनेजरने हे सांगितलं, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती, मी गावात 2 महिने. मला वाटलं की माझ्यासारख्या शहरी कुत्र्याला तिथे राहणं शक्य नाही. पण कंपनीच्या आदेशापुढे माझं म्हणणं काही चालत नव्हतं. नाईलाजाने मी तयारी केली. पुण्याची चकचकीत इमारती, सिग्नलवरची वाहनांची रांग आणि कधीही उशीर नाही या धावत्या वेगाला सोडून जेव्हा माझी गाडी गावाच्या हद्दीत शिरली, तेव्हा माझ्या डोक्याला हात लागला. क्षितिजापर्यंत पसरलेले हिरवेगार शेत, वैरणीच्या गंधाने भरलेली हवा आणि सगळीकडे एक अमानिक शांतता. गावाचं नाव होतं मोरवाडी. एका लहानच्या उंचीवर वसलेलं, आजूबाजूला डोंगराच्या रांगा आणि खाली एक शांत नदी वाहत होती. इथे मोबाईलला जेमतेम नेटवर्क मिळत होतं आणि संध्याकाळी 7 वाजता गावात सामसूम. सगळी दुकानं बंद होत. रस्त्यावर फक्त कोणीतरी चालताना दिसत असे, पण तेही आपल्या कानात मग्न. पहिल्या दिवशी मला वाटलं, आता कसं 2 महिने काढणार. कंपनीने माझ्यासाठी गावातल्या एका जुन्या पण सबक अशा गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. गेस्ट हाऊस एक दुमजली बांधकाम होतं. वरच्या मजल्यावर खोल्या होत्या. माझी खोली चांगली होती. मोठी खिडकी, जुनं पण मजबूत लाकडी फर्निचर आणि एक छोटस टेबल. पण तिथे जेवणाची काही सोय नव्हती. मला काळजी वाटू लागली की पुढचे 2 महिने डब्यांच्या पदार्थावर कसे काढायची. गेस्ट हाऊसचा केअरटेकर एक मध्यमवयीन माणूस, त्याचं नाव होतं विठ्ठल. तो नेहमी स्मितहास्य करत असे. त्याने माझी अडचण लक्षात घेतली आणि म्हणाला, साहेब, काळजी करू नका. इमारतीच्या खालच्या मजल्यावर एक छोटीशी मेस आहे. तिथे घरगुती, शुद्ध आणि उत्तम जेवण मिळतं. बऱ्याचशा कामगार आणि गावकरीही तिथे जेवायला येतात. तुम्ही जरूर जेवा. आपल्याला चवीनं आनंद होईल. मला शहरातल्या तिखट
तेलकट आणि बहुतेक वेळा डब्यात येणाऱ्या जेवणाचा कंटाळा आला होता. घरगुती मेसचं नाव ऐकून मला थोडं बरं वाटलं. मी ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी साईटला जाण्यापूर्वी त्या मेसला भेट द्यावी. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो. गावातली सकाळ खूप गार होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. मी राहून धुवून तयार झालो आणि पायऱ्या उतरत खालच्या मजल्यावर आलो. समोर लाकडी दारांची एक छोटी मेस होती. दारांच्या वरती हाताने लिहिलेला एक फलक होता, मनीषा मेस. वर्षी सौ. मी आत पाऊल टाकलं. आत एक छोटा परिसर होता. 4-5 लाकडी टेबल आणि त्याभोवती बाकड्या. स्वयंपाकघराचा एक कोपरा होता जिथे जाड पडदा टांगलेला होता. हवा मात्र अशी होती की तिने माझं लक्ष वेधलं. तो एक सुखद ओळखीचा सुगंध होता. शहरातल्या मोठ्या हॉटेलच्या मसाल्याचा. तीव्र वास नव्हता, तर आपल्या घरी आई किंवा आजी जेव्हा चुलीवर किंवा गॅसवर काही शिजवते तशी सात्विक प्रेमानं भरलेली सुगंध होती. पोळ्यांचा भाजलेला वास, डाळीतली फोडणी आणि कांद्यांचा सुगंध एकत्र मिसळून मनाला बुरड घालत होता. मी टेबलाजवळ बसलो. तोच स्वयंपाकघराचा पडदा बाजूला सारत एक स्त्री बाहेर आली. तीच ती मनीषा. ती साधारण 29-30 वर्षाची असेल. अंगावर एक निळसर पांढरी सुती साडी नेसलेली होती. कामांचा ओतनात ताण असल्यानं तिने साडीचा पदर कमरेला घट्ट खोचला होता, जेणेकरून कामात अडथळा येऊ नये. तिच्या कपाळावर घामांचे थेंब होते, जे तिची रोजची कष्टाची साक्ष देत होते. तिचे डोळे मोठे, काळेभोर आणि पाणीदार होते, पण त्या डोळ्यांच्या खाली एक अमानिक थकवा जाणवत होता. तरीही माझ्यासारखा नवीन चेहरा पाहून तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर एक अत्यंत साम्य, सात्विक आणि आश्वासक हास्य उमटलं. त्या हास्यात कोणतेही व्यावसायिक कृत्रिमपणा नव्हता, तर एक निर्मळ आपुलकी होती. काय घेणार बाबा? सकाळी सकाळी तिने अगदी सहज, प्रेमळ आवाजात विचारलं. तिच्या आवाजात एक कष्टकऱ्याचा कोरडेपणा आणि आईची माया एकत्र जाणवत होती. शहरातल्या सर, व्हॉट वुड यू लाईक? या औपचारिकतेची सवय असलेल्या मला तिने वापरलेला तो बाबा शब्द थेट काळजात भेटला. मी थोडं सावरून म्हणालो, मला 2 ज्वारीच्या भाकरी, थोडी डाळ आणि एखादी सुकी भाजी मिळेल का? हो, नक्कीच मिळेल. आत्ताच ताजं जेवण केलंय. तू तिथल्या कोपऱ्यातल्या टेबलावर बस, मी घेऊन येते. असं म्हणून ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली. मी तिथल्या एका जुन्या पण स्वच्छ लाकडी टेबलावर बसलो आणि परिसर न्याहाळू लागलो. मेस छोटी होती, पण कमालीची स्वच्छ होती. टेबल आणि बाकडी जुनी असूनही त्यावर कुठेही धूळ किंवा तेलकटपणा नव्हता. माझी नजर नकळत स्वयंपाकघराच्या उघड्या दारातून आत गेली. मनीषा लोखंडी तव्यावर हाताने भाकरी थापत होती. तिचा तो वेग आणि एकाग्रता पाहण्यासारखी होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक नैसर्गिक लय होती, एक सहजता होती, जी डोळ्यांना बंधनकारक होती. काही मिनिटात ती एका पितळी ताटात गरमागरम ज्वारीची भाकरी, गरम पिठलं, कांद्यांची आणि लसणाची चटणी आणि फोडणीची डाळ घेऊन बाहेर आली. तिने ते ताट अत्यंत आदराने आणि काळजीने माझ्या समोर ठेवलं. ताट ठेवताना तिची बोटं चुकून माझ्या हाताला लागली. अगदी हलकेशी स्पर्श करून गेली. तो स्पर्श केवळ एक क्षणाचा होता, पण त्या क्षणी माझ्या शरीरात एक वेगळीच अनुभूती निर्माण झाली. शहरातल्या धावपळीत पैशांचा मागे धावताना मी जी मानवी ऊब आणि कौटुंबिक सुख विसरलो होतो, त्या सुखाची एक स्पष्ट जाणीव त्या स्पर्शाने करून दिली. धन्यवाद, मी ताटाकडे बघत म्हणालो. ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, धन्यवाद कशाला बाबा, खाऊन बघ. शहरातल्या लोकांना आमच्या गावची चव कशी लागते. कोण जाणे गरम आहे सावकाश का? तिचे शब्द ऐकून माझ्या मनावरचा परकेपणाचा कडा पूर्णपणे विरघळला. मी जेवायला सुरुवात केली आणि खरंच त्या अन्नात एक वेगळीच जादू होती.
पोळी मऊ आणि ताजी होती. पिठल्यांचा मसाला मनात भावत होता आणि चटणी तर अशी होती की बोट चाटायला वाटत होती. ते जेवण म्हणजे एक अनुभव होता. इतक्या साध्या पदार्थात असं काहीतरी खास होतं जे मी आधी कधीच खाल्लं नव्हतं. त्या पहिल्या दिवसापासून माझं संपूर्ण वेळापत्रक बदललं. आधी मी साईटवरून परत येताना आपला वेळ नको तिथे घालवायचो, पण आता काम संपवून मी घाईने परत यायचो. सकाळी 9 वाजता कामावर जाण्यापूर्वी मेसवर येणं आणि रात्री 8-8:30 वाजता परतल्यावर पुन्हा मेसवर येणं हा माझ्या दिनक्रमांचा अविभाज्य भाग बनला होता. मी आता फक्त जेवणाची ऑर्डर घ्यायचो आणि गुपचूप जेवण निघून जायचो. असं नव्हतं. हळूहळू तिच्या हाताच्या जेवणाने आणि तिच्या साध्या स्वभावाने माझ्या मनातलं अंतर कमी केलं. मी स्वतःहून तिच्याशी बोलायला सुरुवात केली. एके दिवशी रात्री मेसमध्ये फारशी गर्दी नव्हती. मी जेवत होतो तर मनीषा जवळच्या एका काउंटरपाशी हिशोबाची वही घेऊन काहीतरी लिहित होती. मी प्रसंग साधून तिच्याशी बोललो, मनीषा, आज या भाजीत तू काय खास टाकलं आहेस? मला ही चव अगदी वेगळी वाटली. पुण्याच्या मोठ्या हॉटेलमध्ये हजार रुपये खर्च करूनही मला ही एवढी अप्रितम चव कधी अनुभवायला मिळाली नव्हती. माझं बोलणं ऐकून तिने वही बाजूला ठेवली. तिच्या चेहऱ्यावर लाजिरवाणं स्मितहास्य पसरलं. ती म्हणाली, अहो राजन बाबू, तुम्ही मोठे इंजिनियर, तुमचं कौतुक ऐकून खरंच बरं वाटतं. काही खास नाही, फक्त घरचा मसाला आणि जीवाची मेहनत आहे. तुमच्यासारख्या माणसाला आमच्या साध्या जेवणाची चव आवडते हेच माझ्यासाठी मोठं बक्षीस आहे. मी म्हणालो, मनीषा, चव गरीब श्रीमंत अशी नसते, ती बनवणाऱ्याच्या मनावर अवलंबून असते. मी खरंच सांगतो, इथे या गावात आल्यापासून मला सुरुवातीला खूप एकटेपणा जाणवत होता. कधी हा प्रोजेक्ट संपेल आणि पुण्याला पळून जाईन असं वाटत होतं. पण तुझ्या मेसमध्ये आल्यावर आणि तुझ्या हाताचं जेवण खाल्ल्यावर मला असं वाटू लागलं की इथेही एक घरची माया आहे. हा अनुभव मला खूप मोलाचा वाटतो. माझे हे शब्द ऐकून मनीषा क्षणभर शांत झाली. तिने तिचे पाणीदार डोळे माझ्यात स्थिर केले. त्या नजरेत एक हलकीशी सहानुभूती, आदर आणि कदाचित माझ्या एकटेपणाची ओळख होती. तिला चटकन कळलं, हा तरुण शहरातला असला तरी त्याच्या मनात कोणताच अहंकार नाही. तिच्यासाठी हा क्षण खूप महत्वाचा होता, कारण तिला कोणीतरी तिच्या कष्टाची किंमत जाणत होतं. त्या संवादानंतर आमच्यातली अनौपचारिक भीती गळून पडली. आता मी फक्त ग्राहक म्हणून न जाता तिच्याशी बोलायला मिळेल या आशेने जायचो. दुसऱ्या आठवड्यात आमचे संवाद खूप वाढले. साईटवर दिवसभर काय चालतंय, सिमेंट स्टीलचं गणित काय, इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय, हे मी तिला सोप्या भाषेत सांगायचो. ती तिच्या बाकडीवर बसून, गालावर हात ठेवून, मोठे डोळे करून अत्यंत उत्सुकतेने सगळं ऐकून घ्यायची. तिची ती ऐकण्याची पद्धत इतकी प्रामाणिक होती की मलाही बोलताना एक वेगळा आत्मविश्वास वाटायचा. एक दिवस दुपारी मेस रिकामी असताना ती लाजत लाजत म्हणाली, राजन बाबू, तुम्ही इंजिनियर लोक किती हुशार असताना एवढ्या मोठ्या गोष्टी माहीत आहेत तुम्हाला. मला तर यातलं काहीच समजत नाही. मी फक्त गावाच्या शाळेत शेवटीपर्यंत शिकले. मग घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडली. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, मनीषा, हुशारी फक्त पुस्तकात, मोठ्या शाळेत किंवा पदव्यामध्ये नसते. तुझ्या हिमतीनं आणि ज्या प्रेमाने तू ही मेस आणि तुझं घर एकटीने सांभाळतेस, ती हुशारी पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप मोठी आहे. माझ्यासारख्या डिग्रीधारकांना संकटात कसं उभं राहायचं हे तुझ्याकडून शिकावं लागेल. माझ्या या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि सुखद अभिमानाची लखलखाट उमटली. आजपर्यंत गावात लोकांनी तिला फक्त मेसवाली म्हणून ओळखलं होतं. तिच्या कष्टाचा असा आदर कोणी करेल असा विचार तिने
कधी केला नव्हता. हळूहळू विश्वासाच्या धाग्याने तिचं वैयक्तिक आयुष्य माझ्यासमोर उलगडू लागलं. एका संध्याकाळी मेस बंद होण्याच्या वेळी ती मला म्हणाली, राजन बाबू, 3 वर्षापूर्वी माझं नवऱ्याचा एक भीषण रस्ता अपघात झाला होता. तो गेला. माझ्या पदरात एक लहान मुलगा होता, आयुष, आणि घरात वृद्ध सासू सासरे. कमावता माणूस गेल्यावर सगळी जबाबदारी माझ्यावर आली. गावातल्या लोकांनी सुरुवातीला खूप टोमणे मारले, पण मी कोणासमोर हात पसरला नाही. स्वाभिमानाने ही छोटी मेस सुरू केली. ती थोडी थांबली. आवाजात भावना दाटून आली. रोज सकाळी 5 वाजता उठते. मुलांना उठवणं, त्यांचा डबा करणं, त्याला शाळेसाठी तयार करणं, मग मेससाठी बाजारातून भाजी आणि रेशन आणणं, आणि दिवसभर त्या गरम चुलीपुढे उभं राहून स्वयंपाक करणं. यात स्वतःसाठी कधी वेळच नाही. रात्री थकल्यासारखं होतं. कधी कधी खूप एकटं वाटतं, रडू येतं. पण जेव्हा आयुष्याच्या निष्पाप चेहऱ्याकडे बघते, तेव्हा रडणं विसरून उद्याच्या दिवसासाठी पुन्हा उभी राहते. ती पदराने डोळे पुसत होती. तिच्या आवाजातली ती सोशिकता, ताकद आणि त्यामागे लपलेला अथांग एकटेपणा थेट माझ्या हृदयाला भिडला. मला जाणवलं की मी केवळ तिच्या हाताच्या जेवणाच्या प्रेमात नव्हतं, तर तिच्या या लढवय्या, प्रामाणिक आणि स्वाभिमानाची स्वभावाबद्दल माझ्या मनात एक अत्यंत पवित्र आणि गहिरा आदर निर्माण झाला होता. शहरातल्या कृत्रिम जगात हरवलेल्या मला या साध्या श्रीमध्ये जगण्याचं खरं सौंदर्य दिसत होतं. एके संध्याकाळी खूप उशीर झाला होता. बाहेर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. वीज गेल्याने मेसमध्ये एक छोटासा कंदील आणि मेणबत्ती लावली होती. पावसामुळे रस्ते पूर्णपणे रिते झाले होते. मी साईटवरून उशिरा आल्याने मेसमध्ये कोणीच नव्हतं. मनीषा शांतपणे एकटीच टेबल पुसत होती. मी पायऱ्या ओलांडत आत गेलो तशी ती पटकन उठली आणि म्हणाली, या राजन बाबू, आज खूप उशीर झाला. बाहेर खूप गारठा आहे. तुम्ही भिजलात का? बसा, मी आता गरम चहा आणि जेवण आणते. तिने गरम जेवणाचं ताट आणलं आणि नेहमीप्रमाणे आत न जाता समोरच्या बाकडीवर बसली. मंद प्रकाशात तिचा चेहरा शांत आणि सात्विक दिसत होता. मी जेवत असताना ती फक्त माझ्याकडे पाहत होती, जणू तिच्या मनात काही विचार सुरू होते. तिने हळू आवाजात विचारलं, राजन, तुला या छोट्या गावात कंटाळा येत नाही का? शहरातली मोठी घरं, गाड्या सोडून तू इथे आमच्यासारख्या गरीब गावात अडकलास. कधी कधी शहरात पडून जावंसं वाटत नाही का? मी माझा भाताचा घास खाली ठेवला आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणालो, सुरुवातीला खूप वाटायचं मनीषा, असा विचार यायचा की कधी एकदा हा प्रोजेक्ट संपतो आणि मी इथून निघून जातो. पण आता या गेल्या काही दिवसात मला इथे काहीतरी खूप सुंदर आणि मोलाचं सापडलं आहे. एक असा माणूस मिळाला आहे ज्याच्याशी बोलून मन शांत होतं. त्यामुळे आता खरं सांगायचं तर मला इथून परत जावंसं वाटत नाही. माझ्या शब्दामागची भावना ओळखून मनीषाची कानं हलकीशी गुलाबी झाली. तिने लाजून मान खाली घेतली. कंदिलाच्या प्रकाशात तिचं ते लाजरे रूप अगदी निष्पाप दिसत होतं. तिने पटकन स्वतःला सावरलं आणि म्हणाली, अरे, माझ्या आयुषला शाळेत वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात पहिलं बक्षीस मिळालं आहे. आनंद झाला. तिच्या आवाजात गर्व होता. मी हसलो आणि म्हणालो, अरे वा, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. मग आपल्या बालमित्राला उद्या मी भेटवस्तू देणार आहे. मी तिच्या प्रेमळपणाचा विचार करत म्हणालो, अरे नको नको राजन बाबू, कशाला उगीच खर्च करता? तुम्ही मुलांची सवय बिघडेल. ती वरवर म्हणाली, पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर, कौतुक आणि अमानिक आनंद स्पष्ट दिसत होता. त्या पावसाळी रात्री कंदिलाच्या उजेडात आमच्या नात्यानं शब्दाशिवाय खूप काही
बोलून दाखवलं. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलले. माझ्या प्रोजेक्टचा कालावधी संपत आला होता, पण आता मला कंपनीकडे परत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. मनीषाच्या प्रेमळ सहवासाने आणि तिच्या साध्या राहणीमानाने माझं मन जिंकलं होतं. मनीषाच्या मेसमध्ये येणं हा माझ्या दिवसाचा अविभाज्य भाग बनला होता. सकाळी उठल्यावर मला साईटवर जाण्यापेक्षा तिचा हसरा चेहरा पाहण्याची उत्कंठा वाटायची. दिवसभर उन्हात पावसात काम करताना मनाच्या एका कोपऱ्यात तिचे विचार आणि तिची काळजी रेंगाळत असे. मनीषालाही आता माझी सवय झाली होती. मेसमध्ये इतर ग्राहक असले तरी ती माझ्यासाठी गरम पोळ्या बाजूला काढून ठेवायची. मी आल्या आल्या माझ्या आवडीची चटणी आणि पिठलं ताटात सजवायची. आमच्यातला हा शब्दापेक्षा नजरेने होणारा संवाद अधिकाधिक गहिरा होत चालला होता. आम्ही एकमेकांच्या भावना शब्दांशिवाय ओळखू लागलो होतो. तिच्या डोळ्यातले आश्चर्य, काळजी, आनंद, दुःख सगळं मला वाचता येऊ लागलं. तिलाही माझ्या हावभाव, माझ्या चेहऱ्यावरच्या रेषा वाचता येऊ लागल्या होत्या. एके दिवशी मी गावातल्या छोट्या बाजारात गेलो. तिथे वस्तूंची दुकानं होती. मला आठवलं मनीषाचा मुलगा आयुष. शाळेत हुशार आहे. त्याचं जुने दप्तर, पेन, पुस्तक बघून मला वाटलं त्याच्यासाठी काहीतरी खास खरेदी करावी. मी एक सुंदर मजबूत दप्तरी, रंगीबिरंगी पेनांचा बॉक्स आणि काही कथा पुस्तकं विकत घेतली. एक छोटीशी गाडीही घेतली, जी बघून कोणताही मुलगा खुश होईल. संध्याकाळी नेहमीप्रमाणे मेसमध्ये गेलो. मी तिथे जेवणास ऑर्डर दिली नाही, तर त्या वस्तूंची पिशवी तिच्या समोर ठेवली. तिने आश्चर्यचकित होऊन विचारलं, हे काय आहे राजन बाबू? उघडून बघ, मी हसत म्हणालो. तिने पिशवी उघडली. त्यातून तिने नवं दप्तर, पुस्तकं आणि पेनांचा बॉक्स बाहेर काढला. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाची चमक आली. ती क्षणभर गप्प राहिली, पण नंतर तिचा चेहरा संकोचाने भरून गेला. ती म्हणाली, राजन बाबू, हे सगळं कशासाठी? तुम्ही खूप खर्च करताय. मी एक साधी मेस चालवणारी बाई. मला असं कोणाकडून काही घेणं योग्य वाटत नाही. मी तिचा संकोच ओळखून म्हणालो, मनीषा, मी हे तुझ्यासाठी नाही तर आपल्या हुशार आयुष्यासाठी आणले आहेत. आणि दुसरी गोष्ट, तू मला अजूनही परका समजतेस का? तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला जी शांतता मिळते ती पुण्याच्या लाखो रुपयांच्या गजबजाट कधी मिळाली नाही. कृपया नकार देऊ नकोस. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून तिने आपली मान खाली घातली. तिच्या मोठ्या पाणीदार डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले, पण ओठांवर एक अत्यंत सुखद आणि तृप्त करणारं हास्य होतं. त्या क्षणी आम्हा दोघांनाही जाणीव झाली की आमच्यात जे निर्माण झालं होतं ती केवळ एक ओळख आणि सहानुभूती नव्हती. हे एका पवित्र आणि गहिऱ्या नात्याचं रूप होतं, ज्याला समाजाने अद्याप नाव दिलं नव्हतं, पण आमच्या मनाने त्याला मान्यता दिली होती. प्रोजेक्टचे शेवटचे दिवस जवळ आले होते. मी मनीषाला आणि तिच्या मुलाला भेटायला तिच्या घरी जायचं ठरवलं. एक शनिवार होता. मी गावातल्या एका मिठाईच्या दुकानातून काही मिठाई, फळं आणि आयुषसाठी एक सुंदर ॲटलस जगाचा नकाशा घेतला. मनीषाचं घर गावाच्या शेवटच्या टोकाला एका झाडाखाली होतं. ते छोटं पण स्वच्छ होतं. मी दार ठोठावलं. आतून मनीषाने दार उघडलं. ती एका साध्या साडीत होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाची भरती आली. राजन बाबू, तुम्ही इथे कसं? आता आत या या, तिने उत्साहात सांगितलं. मी आत गेलो. छोटंसं घर होतं, पण अत्यंत नीटनेटकं. एक कोपरा स्वयंपाकघर, एक मध्यभागी मोठी चौरस जागा जिथे एक चटई अंतरलेली होती. भिंतीवर काही चित्र होती. आयुष शाळेच्या गणवेशात एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होता. त्याने मला पाहताच डोळे मोठे केले.
मनीषाने त्याला हाक मारली. आयुष, या इकडे. हे आहेत राजन काका. आयुष माझ्याकडे लाजत लाजत आला. त्याचे डोळे मोठे आणि चेहरा गोड होता. त्याला मी उचललं आणि माझ्या मांडीवर बसवलं. आयुष, तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. मी त्याला दप्तर, पुस्तक आणि ॲटलस दिला. त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याने वस्तू एक एक करून बघितल्या. त्याला ॲटलस खूप आवडला. त्याने पान उघडून जगाचा नकाशा पाहू लागला. वा, इथे भारत कुठे आहे? मला दाखवा ना, तो उत्सुकाने म्हणाला. मी त्याला भारत, महाराष्ट्र आणि पुणे दाखवलं. तो खूप खुश झाला. त्याचं ते निष्पाप हास्य मनाला शांती देणारं होतं. मनीषा चहा बनवायला गेली. मी आयुषशी बोलत होतो. तो शाळेत मित्रांबद्दल आणि त्याच्या शिक्षकांबद्दल बोलत होता. त्याची बोलण्याची पद्धत अतिशय गोड होती. त्याच्या आईबद्दल तो खूप आदराने बोलत होता. तो म्हणाला, माझी आई खूप मेहनत करते. मी मोठा झाल्यावर तिला कधी काम करू देणार नाही. ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. हा मुलगा आपल्या आईच्या कष्टाची किंमत जाणत होता. मनीषाने चहा आणि काही नमकीन आणलं. आम्ही तिघ जण बसलो. चहाचा घोट घेताना तिने म्हणाली, तुम्ही खूप चांगला आहात राजन बाबू. आयुषला तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. त्याला कोणीतरी नवीन माणूस भेटलं. त्याच्याशी बोलणं हे त्याच्यासाठी खूप आहे. मी म्हणालो, मनीषा, तुमचा मुलगा खूप हुशार आणि समजदार आहे. ही तुझीच देणगी आहे. त्याची जबाबदारी माझी आहे. त्यानं मोठा होऊन चांगला माणूस हवं हीच माझी इच्छा आहे, ती म्हणाली. त्या शनिवारी तिच्या घरात घालवलेले ते काही तास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी होते. आम्ही बोललो, हसलो आणि आयुषनेही मला त्याच्या शाळेतील अनेक गोष्टी सांगितल्या. तिथून निघताना मनीषाने मला दारापर्यंत सोडलं. तिने हळू आवाजात म्हणाल, तुमच्याशी असं बोलून, तुम्ही आमच्या घरी आल्याने मला खरंच खूप बरं वाटलं. या 2 महिन्यात तुम्ही माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे झालात. तिच्या आवाजातला स्पर्श माझ्या मनाला भिडला. मी तिच्याकडे पाहिलं. ती माझ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात एक गहिरी भावना होती. मी हळूहळू म्हणालो, मनीषा, तुला माहिती आहे ना, मी हे गाव सोडून जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय माझं काहीच चालणार नाही. तिने मान खाली घेतली. तिच्या गालावर लाजीरवाणी लाली आली. ती काही बोलली नाही. पण तिच्या नजरेत सगळं काही होतं. मी प्रोजेक्ट संपल्यानंतर कंपनीकडे परत गेलो, पण माझं मन मनीषाकडेच होतं. मी तिला आणि आयुषला पुण्याला घेऊन जायचं असं ठरवलं. माझ्या आई वडिलांनाही मला पूर्ण पाठिंबा दिला. त्यांना माझा निर्णय माहीत होता. आम्ही कायदेशीररित्या लग्न करायचं ठरवलं. गावात मनीषाच्या काही आस्थेवाईक लोकांच्या साक्षीने आणि माझ्या कुटुंबाच्या उपस्थितीत आमचं एक साधं पण अत्यंत भावनिक असं लग्न झालं. गावातल्या गणपती मंदिरात लग्न झालं. आयुष फुलांचा हार घेऊन उभा होता. मनीषा लाल पांढऱ्या साडीत खूप सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यात आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. त्या दिवशी आम्ही एक नवीन प्रारंभ केला. लग्नानंतर मी मनीषा आणि आयुषला पुण्याला घेऊन आलो. शहरातले वातावरण, माझ्या आई वडिलांचे प्रेम आणि नवं घर या सगळ्यांचा मनीषावर खूप परिणाम झाला. पण तिला शहरात रुळायला थोडा वेळ लागला. गावातली मोकळी हवा, मोठं अंगण, शेजारी पाजारी सगळं सोडून या बंदिस्त धावत्या शहरात तिला सुरुवातीला कठीण गेलं. पण माझ्या आईने तिला आधार दिला. आई तिला सगळं शिकवत होती. शेजारच्या बायका मैत्री करत होत्या. आयुष शाळेत चालला रुळत होता. हळूहळू मनीषा शहराची सवय होऊ लागली. एके दिवशी मनीषा माझ्याकडे आली. तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, राजन, तुम्ही मला आयुषला इतकं सगळं दिलं. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझं आयुष्य इतकं सुंदर होईल. तिचा आवाज भरून आला होता. मी तिला घट्ट कवटाळलं. मनीषा, तुझ्याशिवाय माझं आयुष्य पूर्ण नव्हतं. तू आता माझ्या
आयुष्याचा भाग आहेस आणि सदैव राहशील. मी म्हणालो. लग्नाला वर्षभर झालं होतं. राजन आणि मनीषा पुण्यात सुखी संसार करत होते. आयुष आता शाळेत चालला जात होता. त्याला नवीन शहर, नवीन शाळा, नवीन मित्र याची सवय झाली होती. तो खूप हुशार झाला होता. त्याला गणित आणि नकाशे यात खूप रस होता. राजन अनेकदा त्याला पुण्याचे नकाशे, महाराष्ट्राचा नकाशा दाखवत असे. ते दोघं बराच वेळ नकाशे पाहत बसत. राजनची आई आणि वडीलही मनीषावर खूप प्रेम करत होते. त्यांनी तिला कधीच सून म्हणून नव्हे तर आपली मुलगी म्हणून वागवलं. मनीषाही त्याची खूप काळजी घ्यायची. ती रोज स्वयंपाकघरात आईला मदत करायची. तिच्या हाताच्या पोळ्या आणि पिठलं सगळ्यांना आवडत होतं. राजांच्या ऑफिसमध्येही त्याच्या पत्नीबद्दल चांगली चर्चा होत असे. शहरातल्या एका सोसायटीत राजांचं नाव आदराने घेतलं जात होतं, कारण त्यानं गावाच्या बाईशी लग्न केलं आणि ते दोघं सुखी होते. एक रात्र होती. पुण्यातही पावसाळी हंगामी सुरू होता. खिडकी बाहेर पाऊस कोसळत होता. विजा चमकत होत्या. राजन आणि मनीषा खोलीत बसून बोलत होते. राजनचं लॅपटॉपवर काम सुरू होतं, पण त्याचं मन कामात नव्हतं. तो मनीषाकडे पाहत होता. ती खिडकीजवळ उभी होती. बाहेर पावसाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी विचार होता. काय विचार करतेस? राजनने विचारलं. काही नाही, ती म्हणाली, पण तिच्या आवाजात काहीतरी दडलं होतं. मनीषा, मला सांग, काय झालं? राजनने हट्ट धरला. मनीषा एक क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, राजन, मला एक गोष्ट सांगायची आहे, पण मला भीती वाटते. भीती कशाची? मी तुझ्यासोबत आहे, सांग ना. राजन तिच्या जवळ आला आणि तिला आपल्या जवळ घेतलं. मनीषाने दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळत, राजन, 3 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचा अपघात झाला असं मी सगळ्यांना सांगितलं, पण ती संपूर्ण सत्य नाही. राजन थबकला. मग काय झालं होतं? मनीषाने डोळे पुसले. सतीश, माझा नवरा तो चांगला माणूस नव्हता. तो जुगारी होता आणि मद्यपी होता. त्यानं गावातल्या सावकाराकडे एका भयानक गुंडाकडे प्रचंड कर्ज घेतलं होतं. कर्जांचा बोजा वाढत गेला. शेवटी त्या सावकारानं त्याला एक भयानक प्रस्ताव ठेवला. आमच्या पोटच्या मुलाला, आयुषला, शहरातल्या बाल गुन्हेगारी टोळीला विकायचं होतं. राजांच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. काय? तुझ्या नवऱ्यानं आयुषला विकायचं? हो हो. मनीषाचा आवाज कडक झाला. त्या रात्री तो घरी आला. त्यानं मला मारहाण केली. मी त्याला विनवणी केली, पण तो ऐकेना. त्यानं आयुषला उचललं आणि विहिरीजवळ जायला निघाला. मी वेड्यासारखी त्याच्या मागे धावली. विहिरीजवळ त्या सावकारांची गाडी उभी होती. सतीश आयुषला त्या गाडीच्या दिशेने नेत होता. तेव्हा मी जमिनीवर पडलेली एक जड काठी उचलली आणि त्याच्या डोक्यात जोरात मारली. तो पडला आणि विहिरीत कोसळला. मनीषा, राजांच्या तोंडून फक्त हेच शब्द निघाले. त्यानं विहिरीत बुडताना मला हात मागितला, पण मी माघारी सरकली. मी आयुषला उचललं आणि घरी आले. दुसऱ्या दिवशी गावात उलथापालथ झाली. सावकारांच्या भीतीने आणि गावातल्या मान्यवरांनी पोलिसांना तो अपघात होता असं पटवलं, कारण सावकारालाही बालतस्करीच्या प्रकरणात अडकायचं नव्हतं. मी गप्प बसले, कारण मला माझ्या मुलांची भीती वाटत होती. पण राजन, त्यानं मी खून केला. तिचा आवाज फुटला. ती राजनच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. राजन स्तब्ध झाला. त्याच्या डोक्यात अनेक विचार येत होते. त्याची बायको, जी इतकी मायाळू, इतकी कष्टाळू, इतकी प्रेमळ, ती इतकी खुनी होती, पण तिच्या सांगण्यातील प्रत्येक शब्द सत्य होता. तिने तिच्या मुलाला वाचवण्यासाठी हे केलं होतं. न्याय काय? तिने चूक केली होती का? तिच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा का? राजनने
तिचं डोकं उचललं. तिच्या डोळ्यात भीती होती. मनीषा, मी तुझ्यावर रागावलो नाही. मी तुझ्याशी लग्न केलंय. मी तुझ्यावर प्रेम करतो. पण ही खरंच मोठी बाब आहे. तू हे कसं झेललंस? राजनने विचारलं. मी नाही झेलू शकली राजन. हे रहस्य माझ्या मनावर काड्यासारखं होतं. पण तुझ्यावर विश्वास नसता तर मी कधीच सांगितलं नसतं. मला वाटलं या रहस्यासोबत जगण्यापेक्षा सत्य तुला सांगून जगणं बरं. तू मला नाकारलंस तर पण मी फक्त तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवला. ती रडत होती. राजनने तिला घट्ट कवटाळलं. मनीषा, तू माझी बायको आहेस आणि आयुष माझा मुलगा आहे. तू आपल्या मुलाला वाचवलं हा गुन्हा नाही, गरज होती. तू धैर्य दाखवलंस. पण आता आपल्याला या गोष्टींचा सामना करावा लागेल. पोलिसांना सत्य कळलं तर? मला माहित नाही, मनीषा म्हणाली. त्या सावकारांचा एक नोकर होता नामदेव. तो मला अडकत होता. तो मला गावात ब्लॅकमेल करत होता. म्हणूनच मी गाव सोडायला तयार होती. पण मला वाटतं आता नामदेव सावकारांच्या मागे लागेल आणि तो माझ्यापर्यंत पोहोचेल. अचानक राजांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्याने स्क्रीन पाहिली. ती एक अनोळखी नंबर होता. मेसेज होता, राजन बाबू, मनीषाचं सत्य तुम्हाला कळलं असेल. उद्या सकाळी ठीक 7 वाजता पुण्यातल्या शनिवार वाड्याच्या मागे 50 लाख रुपये घेऊन या, नाहीतर तुमची बायको सतीशची खुनी हे पोलीस कमिशनर पर्यंत पोहोचेल. राजनने मनीषाला मेसेज वाचून दाखवला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. पावसाचा आवाज वगळता मनीषाचा चेहरा पांढरा पडला. राजन, आता काय होईल? नामदेव हा खूप धूर्त आहे. तो फक्त पैशासाठी काहीही करेल. राजनने खोलीत फेरफटका मारला. त्याच्या मेंदूत वेगाने विचार सुरू होते. तो पोलिसांकडे जाऊ शकत होता. पण मनीषाचा गुन्हा बाहेर पडला तर? तो एक योजना आखू शकत होता. पण तो पोलिसांना सामील करू शकत होता. त्यानं ठरवलं, मनीषा, आपण याला एक संधी देऊ. पोलिसांना सांगू, पण आपण ही योजना आखू. तू माझ्यासोबत ये. आपण नामदेवला रंगेहात पकडू, राजन म्हणाला. मनीषा घाबरली. पण राजन, मला भीती वाटते. पोलिसांनी मला अटक केली तर? तुला अटक होणार नाही. तू आपला बचाव केला आणि तो अपघात होता. शिवाय त्याच्या मृत्यूची कोणतीही ठोस साक्ष नाही. आपण नामदेवाला ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवू. राजनने तिचा हात घट्ट पकडला. राजनने त्याच्या एका पोलीस मित्राला, इन्स्पेक्टर सूर्यकांत शिंदे यांना फोन केला. त्यांना सर्व सांगितलं. त्यांनी ही योजना पसंत केली. त्यांनी ठरवलं की राजन आणि मनीषा त्या ठिकाणी जातील. पोलिसांची एक टीम गुप्तपणे तिथे तैनात असेल. नामदेव पैसे घेण्यासाठी येईल आणि पोलीस त्याला पकडतील. दुसऱ्या दिवशी सकाळी राजन आणि मनीषा शनिवार वाड्याच्या मागे पोहोचले. ठिकाण एकटं होतं. राजनच्या हातात 50 लाखाची बॅग होती. ते तिथे उभे राहिले. थोड्याच वेळात नामदेव तिथे आला. त्याने रेनकोट घातला होता. त्याचा चेहरा लबाडीने भरलेला होता. राजन बाबू, वेडसे पक्के आहेत. पैसे आणलेत? नामदेव हसत म्हणाला. हो, पण आधी मला डायरी आणि सगळे कागदपत्र द्या, राजन म्हणाला. नामदेवने आपल्या जॅकेटमधून एक जुनी डायरी काढली. हे बघा, इथे सगळे आहे. मनीषाचं सत्य. आता पैसे द्या. राजनने बॅग नामदेवकडे वाढवली. नामदेव ती घेणार होता. तोच राजन मागे सरकला. इतक्यात थांब असा जोरात आवाज आला. आजूबाजूला पोलिसांचा कंडफडा झाला. इन्स्पेक्टर शिंदे पुढे आले. नामदेव, तू खंडणीचा प्रयत्न करताना रंगेहात पकडला गेला आहेस. तुझ्या विरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल होईल, इन्स्पेक्टर म्हणाले. नामदेव घाबरला. त्याने राजनकडे पाहिलं. राजन, तू माझ्याशी फसवणूक केलीस, पण मी सत्य सांगेन. मनीषाने खून केलाय, नामदेव ओरडला. नामदेव, तू स्वतः बाल तस्करीच्या गुन्ह्यात सहभागी आहेस. मनीषा आणि राजन यांनी आम्हाला सर्व सांगितलं आहे. तू मनीषाचा पाठलाग करत होतास,
पण आता तुझा खेळ संपला. इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले. पोलिसांचा पोलिसांनी नामदेवला अटक केली. राजन आणि मनीषा आपल्या घरी आले. मनीषा खूपच अस्वस्थ होती. ती राजनला म्हणाली, राजन, मी खूप घाबरली होती, पण तू माझ्या पाठीशी उभा होतास म्हणून मी धाडस करू शकले. धन्यवाद. मनीषा, आपण पती पत्नी आहोत. आपल्याला एकमेकांची काळजी घ्यायची आहे. तू काहीही कर, मी तुझ्यासोबत आहे. आता आपलं भूतकाळ संपलं, नवी सुरुवात करू. राजनने तिला मिठी मारली. काही दिवसांनी इन्स्पेक्टर शिंदे यांनी राजनला फोन केला. राजन, नामदेवशी चौकशी केली. त्यानं सावकाराशी असलेल्या बालतस्करीच्या सगळ्या गोष्टी कबूल केल्या. मनीषा विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. तिचा नवरा जुगारी होता आणि त्या घटनेत तो अपघाताने मेला. मनीषाने आपल्या मुलांचा बचाव केला. कायदा तिच्या बाजूने आहे. राजनने ही बातमी मनीषाला सांगितली. मनीषाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. राजन, मी जवळजवळ 3 वर्षे या भीतीत जगले. आता मला सुटल्यासारखं वाटतंय. माझ्या मनावरचा मोठा भार उतरला. आता राजन, मनीषा आणि आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. भूतकाळाची सावली संपली होती. राजनने आपली नोकरी कायम ठेवली, पण तो आणि मनीषा यांनी एक छोटीशी मेस सुरू करायचं ठरवलं. पुण्यात एका छोट्या भागात मनीषा मेसची नवी सुरुवात झाली. तिथे राजन ऑफिसनंतर आणि आयुष शाळेनंतर यायचे. मनीषाचं हाताचे जेवण शहरातल्या लोकांना आवडू लागलं. गावची सात्विक चव पुण्यात पोहोचली. लवकरच त्यांना एक चांगली जागा मिळाली. राजांच्या आई वडिलांनी त्यांना पूर्ण सहकार्य केलं. आयुषने आता त्या मेसला आईशी मेस म्हणायला सुरुवात केली. एके संध्याकाळी मनीषा आणि राजन खिडकीजवळ उभे होते. पुण्याचा नजारा होता. दिवे लखलखत होते. मनीषा म्हणाली, राजन, मला खरंच विश्वास नाही बसत की आपलं आयुष्य इतकं बदललं. गावातलं दरिद्र, मेस आणि आता हे सुख, आणि हे सगळं तुझ्यामुळं. राजनने तिला हात धरला. मनीषा, आपलं आयुष्य चांगलं आहे कारण आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो. आपल्यात प्रेम आहे. आता पुढे आपण आयुष्याला चांगलं शिक्षण देऊ, आपला व्यवसाय वाढवू आणि कधीही भूतकाळाकडे वळून पाहणार नाही. त्याच रात्री राजनने आयुषला कथा सांगितली. एका राणीची कथा, जिने धैर्याने आपल्या मुलाला बचाव केला. आयुषला कथा आवडली. तो म्हणाला, बाबा, मी मोठा झाल्यावर राणीसारखा धैर्यवान होईन. मनीषाने तो संवाद ऐकला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने राजनचा हात घट्ट धरला. त्याच्या डोळ्यात एकमेकांसाठी प्रेम, आदर आणि विश्वास होता. त्यांची सुरुवात गावातल्या एका छोट्या मेस पासून झाली होती, पण या सुरुवातीने त्यांना खरा आनंद आणि शांतता दिली. आता त्यांच्या समोर जीवनाचे सुंदर दिवस होते. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमॅन्स कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद मित्रांनो. शेवटी एकच सांगेन, खूप मेहनत लागते मित्रांनो. प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करून जा. धन्यवाद मित्रांनो.